आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, दिल्लीत सध्या एक मोठी राजकीय लढाई सुरू आहे आणि त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे। ही लढाई निवडणुकीची नाहीये, सत्तांतराची सुद्धा नाहीये। ती आहे भविष्यातला देशाचा सत्तेचा नकाशा बदलणाऱ्या एका मिशनची, अर्थात डिलिमिटेशनची, ज्याला आपण मतदारसंघ पुनर्रचना म्हणतो। त्यामुळे देशाच्या राजकारणात राज्यात आपल्याला जे काही दिसतंय त्यातले राजकीय संकेत जर आपल्याला वाचता आले तर आपल्याला कळेल की पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे। कारण प्रश्न फक्त मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा नाहीये, प्रश्न आहे पुढची अनेक दशकं भारताच्या राजकीय सत्तेचा केंद्र कुठे असणार आहे। या देशाच्या सत्तेत कोण मजबूत होईल आणि कोण कमकुवत होईल। दिल्लीतल्या सत्ताधारी हे विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची जोरदार चर्चा आहे। जर का ते यशस्वी झाले तर देशातील अनेक राजकीय घडामोडी एका मोठ्या राष्ट्रीय समीकरणाचा भाग बनू शकतात। मग त्या पश्चिम बंगाल मधल्या तृणमूल काँग्रेस मधल्या हालचाली असोत, दक्षिणेत डीएमके सारख्या पक्षांशी वाढलेला सुसंवाद असो, किंवा मग महाराष्ट्रातली सध्या सुरू असलेली खासदारांची फाटाफूट असो। म्हणूनच महाराष्ट्र पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय, कारण इथं एक असा नेता आहे ज्यांच्या एका राजकीय निर्णयानं अनेक समीकरणं बदलू शकतात, आणि तो नेता म्हणजे शरद पवार। सुप्रिया सुळेंनी डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून सकारात्मक भूमिका घेतल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी राजकीय वर्तुळातील चर्चांना त्याने पूर्णविराम मिळालेला नाहीये। त्यात जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राजकीय तर्कवितर्कांना आणखी खतपाणी घातलं। या भेटींचा नेमका अर्थ काय आहे हे खरं तर त्या नेत्यांनाच माहीत असेल, पण राजकारणात योगायोगांपेक्षा संकेत अधिक बोलके असतात असं म्हणतात ते उगाच नाही। जर विरोधी पक्षातील काही घटकांनी या विषयावर सरकारला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा दिला तर राष्ट्रीय राजकारणातली समीकरणं ही मोठ्या प्रमाणात बदलू शकतात। देशाचा सत्तेचा केंद्र बदलू शकतो आणि पुढच्या काही वर्षांमधलं देशाचं राजकारण सुद्धा बदलू शकतं। आणि जर असं झालं नाही तर सत्ताधाऱ्यांसोबत आवश्यक बहुमताचं आव्हान हे कायम राहणार आहे। पण खरा प्रश्न एका विधेयकाचा नाहीच आहे, खरा प्रश्न आहे विरोधकांच्या एकजुटीचा। कारण एकीकडे सरकारवर टीका करायची आणि दुसरीकडे पडद्यामागे वेगळीच राजकीय गणितं मांडायची, ही भावना जर सामान्य माणसामध्ये निर्माण झाली तर त्याचा फटका हा विरोधकांच्या विश्वासार्हतेला बसू शकतो। आज विरोधकांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान सरकार नाहीये, तर परस्परांवरचा विश्वास टिकवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे। डिलिमिटेशन हा फक्त संवैधानिक किंवा प्रशासकीय विषय नाहीये, तो भविष्यातल्या लोकसभा कोणाची असेल, कोणत्या राज्यांचा प्रभाव असेल, कोणत्या राज्यांच्या तुलनेत कमी होईल आणि पुढची अनेक निवडणुकींची राजकीय गणितं कशी असतील याचा हा खरा विषय आहे। आणि म्हणूनच या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। अर्थातच केंद्रबिंदू आहे राष्ट्रवादी आणि बैठक। आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोलजी, खूप स्वागत आहे तुमचं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडेजी आपल्यासोबत आहेत। विकासजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्यासोबत भाजपचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण आहेत। अजितराव, तुमचंही स्वागत। आपल्यासोबत नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने सर सुद्धा आहेत। माने सर, तुमचंही स्वागत। आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत शिवसेना उभाठाच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे जोडल्या जातील, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया। पण चर्चेची सुरुवात अर्थातच मला विकासजी तुमच्यापासून करायची आहे। त्याला पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे। महाराष्ट्राला असा प्रश्न पडलेला आहे की तुमच्या पक्षाच्या नेत्यांची एवढी काय कामं पेंडिंग आहेत, जयंत पाटलांची तर एवढी कुठली पेंडिंग कामं आहेत की प्रत्येक आठवड्यामध्ये त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घ्याव्या लागत आहेत। आधी विनोद तावडे आणि काल तर मुख्यमंत्री। खरंच पडद्याच्या मागे काही सुरू आहे का
रात्रीचा हा पडदा नेमका काय आहे जरा स्पष्ट करा, कारण कार्यकर्त्यांना कळत नाहीये तुमच्या मनात काय आहे. नाही, खरं तर मागच्या काही वर्ष सातत्याने वरचेवर अशा पद्धतीच्या आमच्या पक्षाच्या बातम्या पेरल्या जातात. का पेरल्या जातात, कोण पेरतंय हे खरं कळायला मार्ग नाहीये. कारण सगळ्या चॅनल्सवर ज्या बातम्या येतात त्या सूत्रांच्या हवाल्याने येतात. बर नेमका कोणाचाही हवाला दिला जात नाही, कोणाचंही नाव घेतलं जात नाही. हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. बर, भेटी म्हणजे होत आम्ही आहेत, 2000 भेटी होत आहेत, हे तरी खरं आहे की नाही? हे बघा, तुमचा सत्ताधाऱ्यांसोबत सुसंवाद भेटी फार गाठी वाढलेला आहे, हे तरी यातून दिसतंय की नाही? तो संवाद हा लोकशाहीमध्ये पूर्वीपासून आहे. आपण 2014 नंतर लोकशाही इथं आलेली नाही. 2014 नंतर हुकुमशाही आलेली आहे. पण 2014 पर्यंत या देशामध्ये लोकशाही होती, या महाराष्ट्रामध्ये लोकशाही होती आणि विरोधक आणि सत्ताधारी यांचं एकमेकाशी वेगवेगळ्या विषयावर सातत्याने चर्चा होणं, मतभेद असणं ही वेगळी गोष्ट आहे. वैचारिक हम्म. मतभेद. भारतीय जनता पार्टीबरोबर आमचे वैचारिक मतभेद आहेत का? होय, आहेत. भारतीय जनता पार्टी हा धर्मांध विचाराचा पक्ष आहे, हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष आहे आणि आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचे आहोत. आमचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीची वैचारिक मतभेद पूर्वीपासून होते, ते आजही आहेत, ते उद्याही असतील. वैचारिक मतभेदाचं रूपांतर मनभेदात कधीच नसतं. आपल्याला आठवत असेल, अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं हार्टचं ऑपरेशन राजीव गांधींनी पुढाकार घेऊन केलं होतं. हे स्वतः वाजपेयींनी सांगितलं होतं. याचा अर्थ असा काढायचा असतो का? किंवा पंडित नेहरू सुद्धा वाजपेयींना अतिशय जवळ करायचे, संधी हो. द्यायचे आणि कमिट्यामध्ये ठेवायचे त्यांना. हे याचा अर्थ काय होता? किंवा वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवार साहेबांना एका कमिटीवर घेतलं होतं, आपत्ती निवारणाच्या कमिटीवर प्रमुख पवार साहेबांना नेमलं होतं. याचा अर्थ काय? ते पक्षात जात असतात का? मुख्यमंत्री हे राज्याचे असतात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री भाजपाचे नाही आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. दुर्दैवाने आपल्याकडं 2014 नंतर हे सगळं पद्धत बदलली आहे, बोलायची, सांगायची पद्धत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असतात, एक भारतीय जनता पार्टीचे नाही आहेत. ते वागतात भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानासारखं किंवा फडणवीस वागतात भाजपाच्या पंतप्रधानासारखं, मुख्यमंत्र्यासारखं. हा भाग सोडून द्या, ते राज्याचे होत नाहीयेत, हा भाग वेगळा आलाही नाही, स्वतंत्र चर्चा होईल त्याची. पण आमचा पक्ष एक संघ आहे. डिमिलिटायझेशनच्या मुद्द्यावर आमच्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांनी आजही आवर्जून पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातले सगळ्या मुद्दे जे आहेत याचं खंडन केलेलं आहे. जयंत पाटील साहेबांनी सुद्धा स्वतः खंडन केलेलं आहे. आणि या सगळ्या खंडन करताना मागच्या तुम्ही जर वारंवार दर आठवड्याला जर पाहिल्या बातम्या, तर आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असतील, रोहितदादा पवार असतील, स्वतः पवार साहेबांनी सुद्धा मागच्या आठवड्यात एका चॅनलला सांगितलं हे कोण सांगतं कसं येतं म्हणून. आमचे नेते पवार साहेब हे आज तुमचा जो वैचारिक बाणा दिसतोय, एवढं बाणेदार तुम्ही बोललात, असं विचार मांडणाऱ्यांची तुमच्या पक्षात आता किती संख्या आहे? नाही, त्याची काय परीक्षेला आम्ही बसलो नाही. आमचा पक्ष विरोधात आहे, इंडिया आघाडीत आहे, महाविकास आघाडीत आहे. याचाच अर्थ मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात रस्त्यावर आंदोलन करतोय. मागच्या 6 महिन्यामध्ये आमचा पक्ष, तुम्ही बघा, आम्ही पंढरपूरला रोहितदादांच्या नेतृत्वाखाली उपोषण केलं, संभाजीनगरला रास्ता रोको आंदोलन केलं, कांद्याचं आंदोलन नाशिक जिल्ह्यात आम्ही केलं. रस्त्यावर उतरून आमचा पक्ष भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या विरोधात सातत्याने आवाज उठवतोय आमचा पक्ष. आता जयंत पाटील साहेबांनी विधिमंडळाच्या चालू अधिवेशनामध्ये भाषण काढून बघा, जयंत पाटील साहेबांची सरकारची अगदी कपडे काढल्यात विधानसभेच्या अधिवेशनात आता जयंत पाटील साहेबांनी मागच्या 8-10 दिवसात. ठीक आहे, मी काय फार तुम्हाला अजून खोलात जाऊन विचारणार नाही, पण अमोल मिटकरी आणि अजित चव्हाण हे खूप प्रयत्न करतायत हसू आवरण्याचं. त्याचं कारण असं आहे, अमोलजी, तुमचा बाणा आता बघितलं, त्याने सांगितलं की कशा प्रकारे ही सगळी वैचारिक लढाई आहे वगैरे, पण खरंच आता तुमच्यातले मतमतांतर आधी होते तसेच आहेत की आता तुमच्यात काही जवळीक आलेली आहे, काही तुमच्यातलं अंतर कमी झालेलं आहे? काय वस्तुस्थिती आहे? तुमचे नेते कालपर्यंत ज्यांचं नाव सुद्धा घेत नव्हते हो, म्हणजे तुमचेच वरिष्ठ नेते, आता एकत्र बैठका होत आहेत अशी चर्चा आहे. बाहेर त्यांनी सांगितलं आम्ही भेटलो नाही म्हणून, पण खरंच हे अंतर कमी होतंय का? नक्कीच हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न होतोय, तो झाला पाहिजे. तो लोकशाहीचं प्रतीक मानायला हरकत नाही. लोकशाहीच्या बाबतीत सर्वच लोक बोलत असतात, विचारधारेच्या बाबतीत सर्वच लोक बोलत असतात, पण मात्र विचारधारा आणि आपली कार्यपद्धती याच्यामध्ये जर लोकांना अंतर जाणवतं तर त्यामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात. मी आज कुठल्याही उतावीळ पद्धतीने उत्तर देणार नाही. मी अगदी शांततेनं तुम्हाला गालिबच्या शेअर सुरुवात प्लीज तुम्ही सांगाच आम्हाला काय काय घडतंय पडद्यामागे.
मी काल रात्री 10:15 ते 11च्या दरम्यान ही वर्षा बंगल्यावर माननीय जयंत पाटील साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि तिथे आमच्या पक्षाचे पण 2 नेते उपस्थित असल्याचं काल रात्री मला कळलं. आणि त्याचं एका वाक्यात तर हमें पता है जन्नत की हकीकत लेकिन इस खून के लिए ये ख्याल अच्छा है. त्या रात्रीच्या 11:15 वाजताच्या पडद्यामागच्या घडामोडी ह्या मला असं वाटते भविष्याच्या वेगळ्या प्रकारच्या नांदीचे ते संकेत आहेत आणि ते तुम्हाला जास्त दिवस नाही, एक 8-10 दिवस थांबा, तुम्हाला ते बऱ्यापैकी संकेत दिसतील. मी मागच्या चर्चेमध्ये सुद्धा असंच म्हटलं होतं हा की काही आमदार आणि काही खासदार आदरणीय साहेबांचे हे सत्तेसोबत जाण्याला अनुकूल आहेत. हम्म, आता आदरणीय सुप्रियाताईंचं आपण प्रेस कॉन्फरन्स तुम्ही स्वतः दाखवली, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की आम्ही पण डिलिमिटेशनचं विधेयक आमच्यापर्यंत आलं नाही, ते आल्यानंतर आम्ही त्यावर जर ते हिताचं असेल, राज्याच्या देशाच्या हिताचं असेल तर आम्ही नक्कीच त्यावर विचार करू. आणि आता महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांमध्ये पण मतप्रवाह वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू झालेले आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगेल की सध्या राजकारणामध्ये तुम्ही शाश्वती देऊ शकत नाही की हे होणारच नाही असं. हे हम्म. त्याच्यामुळे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये जसा खुलासा केला आणि त्यात ते सांगितलं की त्यांच्या मतदारसंघामध्ये डिस्क्वालिफाईड झाले त्या माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती, त्यात सुद्धा साहेब भेट घेऊ शकले असते, पण रात्री 11 वाजता ती भेट इतकी सहज नव्हती की 5 आणि 10 मिनिटात ती आटपावी. आणि महाराष्ट्रात तुम्ही बघा साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर खाली लोकांनी ज्या काही पद्धतीनं त्यावर चर्चा गोष्टी दिसत आहेत, मला तरी असं वाटतं की ही काही मतदारसंघाच्या विषयाच्या अनुषंगानं ती चर्चा नसेल. आता राजकारणात काही नवीन समीकरण घडलं तर मात्र मग विचारधारेचं काय अमोलजी, म्हणूनच मला तुम्ही ठेवायची ह्याच्यासाठीच काय आवडतात, वेगवेगळे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात ना असं खरं बोलणारे राजकारण्यांची संख्या खूप कमी झालेली आहे. सगळे काय म्हणतात त्याला, राजकीय बोलत असतात, खरं कोणी सांगत नाही. अजितराव आहेत त्याच्यातल्या त्याच्यात. अजितराव, कुठपर्यंत चर्चा आली आहे महाराष्ट्राला सांगा. नाही, एक गालिबची नज्म आहे. माझे मित्र इर्शाद. या चर्चेमध्ये आज त्यांनी एक नज्म छेडली की दोस्तों के भीड़ में भी एक दोस्त की तलाश है, मुझे अपनों के भीड़ में भी एक अपनेपन की प्यास है, मुझे छोड़ आता है हर कोई समंदर के बीच, इस डूबते हुए कश्ती को संवारने के लिए एक समझदार और वफादार दोस्त की जरूरत है, एक दोस्त की जरूरत है. असं आहे की अमोलरावांची ती नज्म ही गालिबची हा केली, मी मधली घेतली. बर. त्याची आवश्यकता आहे. हम्म. असं आहे की या महाराष्ट्राच्या राजकारणामधल्या बदलत्या परिस्थितीला अनुकूल आणि अनुरूप माहिती आपल्या पक्षाची भूमिका मांडत असताना आपल्याकडे असली पाहिजे. माझे परम आदरणीय मित्र विकासराव लवांडेंना त्याच्या संदर्भामध्ये माहिती आहे, परंतु त्यांची सध्याची टोकदार आणि कदाचित त्यांना आतलं थेट जाहीरपणे सांगण्याची परवानगी देत नसावी. पण मी थोडस थेट बोलतो. तुम्हीच बोला आता. तुम्हीच सांगा की आदरणीय वहिनींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे 5 वेगवेगळ्या प्रमुख विभागामधले त्यांचे 5 प्रमुख चेहरे जे आहेत ते आपल्या नेत्यांशी त्यांनी काय चर्चा केली, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, चर्चा केली पाहिजे, थोडं बोललं पाहिजे. ते अधिकच थोडस आपल्या लोकांना काय वाटतंय मनामध्ये ते समजून घेतलं पाहिजे. आणि या सगळ्यांची भावना सुदैवानं विलासराव काय झालं की मी दक्षिण मुंबईतच होतो आणि इथे आमच्या कार्यालयाच्या बाजूलाच एक इमारत आहे. त्या इमारतीमध्ये वेगवेगळ्या नेत्यांची कार्यालय आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या 2 मोठ्या नेत्यांची कार्यालय आहेत. माझं फेसबुक आता अजून अपडेट करेल मी थोड्या वेळाने, तुम्ही बघा. काही लोकांची योगायोगानं भेटही झाली आणि अमोलजी म्हणतायत तशा पद्धतीच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना अधिक जबाबदार नेत्यांनी, ज्यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, त्यांनी त्या या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता लोकांना आपली कामं झाली पाहिजे असं वाटतं. आणि एक भावना अशी आहे की या मतदारसंघ पुनर्रचनेच्या निमित्तानं
जर नारी शक्ती वंदन अधिनियम येत असेल, हा त्याला सर्वपक्षीय खासदारांचा आपल्या विचारधारेशी चर्चा करून जर त्याला समर्थन मिळत असेल आणि राज्यामधल्या, देशामधल्या आमच्या महिला भगिनी असेल, तर आम्ही सत्ताधारी म्हणून या सगळ्यांचं स्वागतच करतो ना विलासजी. आम्ही स्वागत केलं पाहिजे. बर. ही जी अस्थिरता आहे, पण ही मी जी जरा अधीरता थेट आहे, ही विचारतो, कुठेतरी काय संपली तुम्ही पण पाहिजे. असे शब्द चाळणी घेऊन कुठला जाणार तर नाही ना, पक्षश्रेष्ठी बघणार तर नाही ना, मग आपण अडचणीत आहे, असं सगळं तुमचं चाललंय. पत्रकार असताना ज्या पद्धतीनं असं बाणेदार नाही, बोलत नाही, होतात नाही, ना, तसं बोलत नाहीये तुम्ही. मी सांगतो ना अजितराव, थेट विचारतो. शरद पवार अजिबात साहेबांनी ते याच्या आधी अनेक वेळा मी बैठका केल्या, अजितदादांनी ते सांगितलं होतं, बैठका करून सुद्धा ते येत नव्हते. आता यावेळेस ताक फुंकून पिण्याची तुमची तयारी आहे का? तसं काही सुरू आहे का? म्हणून वेळ लागतोय का? मी जरा थेट विचारतो, मी अजून पत्रकार आहे. अजिबात नाही विलासजी. आपण एक लक्षात घ्या, की याच्यामध्ये हे बघा 2 गोष्टी आहेत. एकतर काही सीनियर मंडळींची काही कामं असली तर ते भेट घेतात. या राज्याची मला विकासरावांना थोडीशी अधिकची माहिती सांगायची. मी नेमकं आता इथे शेजारी अंबानींच्या ऑफिसच्या शेजारी राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्यांचं कार्यालय आहे. ते खालीच भेटले योगायोगाने त्यांचे चिरंजीव. मग मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याशी सुद्धा बोललो, त्यांचं म्हणणं समजून घेतलं. कसं आहे की या विषयामध्ये जे आता सत्तेच्या सोबत नाहीत, हम्म, त्यांना मनामधली आपली अस्वस्थता विलासजी संपवायची आहे. हम्म, हम्म. तर संधी शोधत असतात. त्यातली एक संधी ही असेल असं मलाही वाटतं. बर. आणि मला विकासजींना एक सांगायचंय, की विकासजी आपले जे मोठे सगळे नेते मंडळी आहेत ना सध्या, जे अस्वस्थ आहे, त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे आणि काहीतरी चांगला डिसिजन आपण घेतला पाहिजे. आणि नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या निमित्तानं जर या देशातल्या महिला भगिनींच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेण्यासाठी म्हणून ही सगळी मंडळी एकत्र येऊन बरं आहे, तुम्हाला कारण ही भरपूर लोकशाही असतात. आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, मतदारसंघाच्या हितासाठी, नारी शक्तीच्या हितासाठी, सगळं हे खूप खूप तुम्हाला काय काय करायचं असतं. सुषमाताई आलेल्या आहेत. सुषमाताई, तुम्ही येण्याच्या आधी इथं खूप वेगवेगळ्या शेरोशायरी सुद्धा झाली, आमंत्रणं झाली, सोयरिकीची चर्चा झाली. पण मुद्दा हा आहे की जी गोष्ट करायचीच आहे असं ठरवून दिल्लीतले भाजप श्रेष्ठी सातत्यानं प्रयत्न करतेय. त्यांना ते करायचं आहे आणि ते म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना. या सगळ्या अनुषंगानं खरंच आज शरद पवार यांना तुमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे का? विरोधक म्हणून तुमच्या समोरचं हे आव्हान आहे का? तुम्ही ज्या मातीतले आहात त्याच मातीतली मी आहे. आणि आपल्या भागात एक म्हण असते ती अशी, आपलं जा म्हणण्यानं जात नाही आणि लांबचं ये म्हणण्यानं येत नाही. त्यामुळे कोण तोडायचा जोडायचा असल्या काही गोष्टींवरती काही माझा फार विश्वास नाही. एक दुसरं असं की डिलिमिटेशन बिलाच्या निमित्ताने एकत्र येतील का असं जेव्हा म्हटलं जातं, याचा स्पष्ट अर्थ आतापर्यंत जी आदळआपट चालली होती, साधारणतः 2 महिन्यांपूर्वी वरळीमध्ये वगैरे जी आदळआपट चालली होती, की आम्ही नारी शक्ती, नारी आक्रोश वगैरे वगैरे, तर ते सगळं झूट आहे. याचा अर्थ तुम्ही महिला आरक्षण बिलासाठी नाही, तुम्ही डिलिमिटेशन बिलाच्या साठीच आदळआपट करत होतात, हे स्पष्ट आहे. ठीक आहे. आता तिसरा मुद्दा, की सत्तेसाठी जावं का सोबत, विकासासाठी जावं का, ताकद मिळायला पाहिजे, अस्वस्थ आहेत का? असू शकतं, मी ते काही नाकारत नाही. असेल, बऱ्याच लोकांच्या मनात कदाचित सुप्त, ते म्हणतात ना, लड्डू फुटा फिर से मन में लड्डू फुटा, असंही असू शकतं. मला त्याच्यावरही काही बोलायचं नाही. ज्याची त्याची इच्छा, ज्याचं त्याचं म्हणणं आहे, तेही असू शकतं. रात्री चर्चा चालू होत्या, वर्षा बंगल्यावर भेट झाली वगैरे म्हणून. आणि त्याच्यानंतर सकाळी परत माध्यमं विचारत होती, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुळेजी म्हणतायत, की आम्ही डिलिमिटेशनसाठी पाठिंबा देऊ. मी तेव्हाही प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं, की काहीतरी बोलणे ऐकण्यामध्ये गल्लत होतीये. मला जरा त्यांचं काय स्टेटमेंट आहे ते ऐकू द्या. दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठामपणे आणि स्पष्टपणे आपली भूमिका मांडताना सांगितलं, की आम्ही असं कुठलंही स्टेटमेंट केलेलं नाही. आम्ही असं काहीही बोललेलो नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट जरा ही चर्चा पुढे लांबवताना फार महत्वाचं म्हणून समजून घेतलं पाहिजे. आता तरी सुद्धा खरं तर अजित चव्हाण व्यक्ती म्हणून आपल्याला भारी वाटतो माणूस, चांगला माणूस आहे. हे किमान भाजपमध्ये जे थोडेफार असे जरा लॉजिकली बोलणारे लोक आहेत, अगदीच वाया गेल्यासारखे
जे आहेत त्यांच्याबद्दल काही मी बोलत नाही, पण अजित चव्हाण चांगला माणूस आहे. हम्म, पक्ष म्हणून जरी मतभेद असले तरी माणूस चांगला आहे. हम्म. मग आता अजित चव्हाण असं म्हणाले, की आम्ही त्यांचं स्वागत करतो. अरे कुणाकुणाचं स्वागत करणार आहात? आणि जर सगळ्यांचं स्वागत करायचंय, तर या देशातल्या त्या निवडणूक प्रक्रिया कशासाठी ठेवायच्या? मग काहीच नको. याचा अर्थ आपण वन नेशन, वन इलेक्शन, वन पार्टी, वन लीडर आणि डिक्टेटरशिप या सगळ्या अर्थाने आपण त्या दिशेने चाललेलो आहोत. हे कदाचित मग मान्य करायला पाहिजे. मग उगाचच माझ्यासारख्या माणसाने दुश्मन्या घेऊ नयेत, उगाच भांडाभांडी करू नये. आम्ही आपलं संविधान एके संविधान, चळवळ एके चळवळ असं सगळं करत थांबावं. आणि तुम्ही ये भी अच्छा है, वो भी अच्छा है, इधर वाले भी, उधर वाले भी, जर सगळेच अच्छे आहेत, तर मग भाजपाचं मूळ तत्व काय आहे? भाजपाचं मूळ सत्व काय आहे? संघाची जी मात्र संस्थेचा जो तो विचार होता तो काय आहे? त्याचं नेमका कस काय आहे? त्याचे निकष काय आहे? जर सगळेच चालतात तुम्हाला, तर मग तुम्ही आतापर्यंत तुमच्या लोकांना काय म्हणाले होते ते, की राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे हिंदुत्व धोक्यात आले उद्धव ठाकरेंचं. मग आता जर सगळं चालत असेल, आता ते हिंदुत्व धोक्यात येत नाही का? की राम मंदिर चोरीनंतर सगळंच आता सगळं संपलेलं आहे. काय नेमकं काय खरं? बरं, ठीक आहे. मी विचारतो त्यांना, पण मला आधी या सगळ्या चर्चेच्या अनुषंगानं श्रीमंत माने सरांना या चर्चेत आणायचं आहे. सर, एक तरी स्पष्ट दिसतंय की ठामपणे आम्ही विरोधक म्हणून या गोष्टीला जुमानणार नाही, अशी एक प्रकारची भूमिका या आधी जेव्हा विधेयक आलं तेव्हा मांडली होती विरोधकांनी. आणि सरकारचा मला वाटतं 2014 नंतर पहिल्यांदा अशा प्रकारे सभागृहामध्ये पराभव झालेला होता. पण त्यानंतर चंग बांधलेल्या सरकारला विरोधकांमध्ये फाटाफूट पाडण्यामध्ये यश आलंय का? आणि आता ज्या प्रकारचं राजकीय चित्र दिसतंय, वेगवेगळ्यांना आमंत्रणं धाडली जात आहेत, सुसंवाद वाढवला जातोय, या अर्थानं हा चंग पुरा केला जातोय असं तुम्हाला वाटतंय का? आणि हे विधेयक मंजूर करून सरकार आपलं इप्सित साध्य करेल असं वाटतंय का? विलास, सरकारने चंग बांधलाय का? नक्की बांधलाय. कारण ते जे काही त्याला तो नारी शक्ती वंदनचा मुलामा वगैरे दिलेलं जे डिलिमिटेशनचं जे बिल होतं, ती जी घटना दुरुस्ती होती, तर ती घटना दुरुस्ती फेटाळली गेल्यामुळं, सरकारचा संसदेमध्ये पराभव झाल्यामुळं तो पराभव भारतीय जनता पक्षाला, एनडीएला प्रचंड जिवारी लागलाय. हे काही लपून राहिलेलं नाही. आणि त्यामुळं तो जो काही पराभव आहे त्याचं काय एक करेक्शन करण्याच्या दृष्टीनं, मी त्याला म्हणजे सूर वगैरे शब्द वापरतो, पण कोर्स करेक्शन करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू आहेत. त्याला सपोर्ट करणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी पश्चिम बंगालच्या निवडणुकीपासून तर अनेक गोष्टी घडल्या. आणि त्यामुळं पश्चिम बंगालचे ते जे काही खासदार 20 खासदार वगैरे आले, तर ते आले या उद्धव ठाकरेंच्याकडचे खासदार 6 खासदार त्यांच्या गळाला लागले. आणि आता टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. मला पर्सनली असं वाटतं की डिलिमिटेशन म्हणजे याच्यातला नारी शक्ती वंदन हा तितकासा महत्वाचा मुद्दा नाही आहे. त्याचं कारण असं आहे की ते ऑलरेडी संसदेमध्ये 33% रिझर्वेशन पारित झालेलं आहे. ते फक्त आता लागू करायचं की डिलिमिटेशन मध्ये नंतर करायचं एवढाच मुद्दा आहे. आणि तो खूप गंभीर मुद्दा आहे. त्याच्या मागची सरकारची नेमकी सरकारचा दृष्टिकोन काय आहे, सरकारची भावना काय आहे, हे सगळं तपासण्याची गरज आहे. हा भाग राहिला. प्रश्न असा आहे की आता हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे दोन्ही प्रवक्ते किंवा भाजपचे प्रवक्ते आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या हे सगळेजण आहेत. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की हे सगळे आपल्या माध्यमांसोबत खेळतायत. म्हणजे या पद्धतीनं दर 2-4 दिवसानंतर, हा नाही सुषमाताई बरोबर आहे, नाही तुम्ही बोला पण मला जरा कंप्लीट करू द्या. माध्यमांसोबत या पद्धतीनं खेळतायत की या दोन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण होणार आहे की नाही. 6 महिने आपण चर्चा करतो आहे या विषयावर. वातावरण निर्मिती असू शकते कदाचित. हा नाही. आणि ते झालं असं की तेच मुद्दे समोर येत आहेत. शरद पवारांची महती किती आहे, अजितदादा गेले त्याच्यामुळे कसं खंड पडलं वगैरे अमकं तमकं. भारतीय जनता पक्षाने आता वारंवार, आता अजित चव्हाणांनी जे मुद्दे मांडले ते तर खूपच स्पष्टपणे मांडले की सगळ्यांच्या स्वागताला तयार आहे. माझं म्हणणं असं आहे की याच्यातला हा डिलिमिटेशनचा मुद्दा जो आहे तो इतका गंभीर आहे. तो देशाचं एकूण एकात्मता, देशाची अखंडता, उत्तर दक्षिण हे जे काही दुभंग झालेलं आहे
त्याच्या संदर्भातला इतका गंभीर मुद्दा आहे आणि आजही सुप्रिया सुळे त्यांची प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी काय डिनाय केलं की असं जे काही तुम्ही दाखवताय ते असं आम्ही काही बोललेलो नाहीये, पण तरी सुद्धा आणि मला आवर्जून सकाळी आपल्या त्या दिवशीच्या चर्चेची आठवण झाली. अमोल मिटकरी होते त्या चर्चेमध्ये, सुप्रियाताई सुद्धा आल्या होत्या त्या चर्चेत. सुप्रियाताई आल्या होत्या आणि विलास त्या दिवशी त्या विशेषतः आपल्याला, कारण आपण दोघे माध्यमांचं प्रतिनिधित्व करतो म्हणून त्या आपल्या दोघांना किंवा खास करून तुमचं नाव घेऊन तुम्हाला ते इतकं समजून सांगत होता की तसं तुम्हाला काही संसदेतल्या समित्या वगैरे कळत नाही ज्या पद्धतीनं, आणि आज त्या बोलताना 50% जागा वाढीच्या संदर्भात इतक्या वरवरचं बोलल्या आहेत की म्हणजे हे इतकं गंभीर आहे. हे एवढं अहो या देशातल्या साध्या पोराला कळतं की 50% जागा वाढवल्यानंतर 2 राज्यांमधल्या जे लोकसभेच्या खासदारांची जी संख्या आहे त्याच्यातली तफावत सुद्धा 50% वाढणार आहे. उदाहरणार्थ केरळच्या 20 जागांचे जर 30 झाल्या आणि उत्तर प्रदेशच्या 80च्या जर 120 झाल्या तर आताची जी 60ची तफावत आहे ती 90ची तफावत होईल, म्हणजे 50% तफावत सुद्धा वाढेल. आणि आपल्या देशाची लोकशाही पद्धत ही टक्केवारीवर चालत नाही. आपल्या देशाची लोकशाही पद्धत ही माणसांच्या डोकी मोजून चालते आणि हे इतकं गंभीर आहे, देशाच्या उत्तर दक्षिण दुभंगाचा विषय आहे आणि तो या पद्धतीनं प्रादेशिक पक्ष फोडण्याच्या दृष्टीनं, आपली खासदारांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं, लोकसभेत कसंही करून 2/3 बहुमत मिळवण्याच्या दृष्टीनं इतक्या उथळपणे पॉलिटिकली जे चालवत आहेत, तर ते मला लोकशाहीचा प्रेमी म्हणून ते खटकणारी गोष्ट आहे. आणि म्हणून मी सांगितलं की हे सगळे राजकीय पक्ष हे, आणि आता काय राहिलेलं नाहीये कोण कुणाच्या, म्हणजे जे दोघे तिघे बोलले ते खरं आहे की उद्या काय होईल सांगता येत नाहीये. कारण कितीही आज म्हणजे मदन मित्रा नावाचे ममता बॅनर्जींचे अनेक वर्षांचे सहकारी, त्यांची पत्नी, मुलगा आणि नातेवाईकांना काल ईडीच्या नोटिसा मिळाल्याबरोबर आज त्यांनी ममता बॅनर्जींना सोडून ते ऋतुव्रत बॅनर्जी जे फुटीर गट आहे त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. म्हणजे आता हे जे बोलणं चाललंय तर उलट महाराष्ट्राच्या दृष्टीनं हे खूप, आता आपण सौम्य पातळीवरती आहोत की किमान भेटीगाठी आणि बोलाचालीवरती चालू आहे, अजून ईडी सीबीआय वगैरे आलेलं नाही याच्यामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतंय की हे सगळे राजकीय पक्ष स्पष्ट, ठाम आणि गंभीर विषयांवरती गंभीर भूमिका घेण्याच्या ऐवजी ह्या इतक्या उथळ अशा पद्धतीच्या भेटीगाठी आणि चर्चांवरती, सोर्सेसच्या आधारावरती पेरल्या गेलेल्या बातम्यांच्या वरती या चर्चा घडवून आणि या पद्धतीचं डिबेट करून आणि तेच मुद्दे मांडून माध्यमांशी खेळतायत असं माझं स्पष्ट मत आहे. सुषमाताई, मला फक्त माने सरांच्या बोलण्यामध्ये एक सबमिशन फार महत्वाचं करायचे. त्यांनी फार काय म्हणता येईल, त्यांनी फार मोठं स्टेटमेंट केलंय की हे सगळे लोक खेळत आहेत. तर मी माझी मांडणी करताना अगदी स्पष्टपणे म्हटलं की 2 राष्ट्रवादींनी कुठे जावं कुठे नाही जावं हे मी सांगू शकत नाही, पहिला भाग. दुसरं असं की भाजपला स्पृश्य अस्पृश्य काहीच कोणाशीच भेदाभेद नाही, सत्तेसाठी त्यांना सगळे चालतात, ठीक आहे. आता तुम्ही जे म्हणताय की सगळे प्रवक्ते मिळून खेळतायत किंवा राजकीय पक्ष म्हणून खेळतायत, माने सर तुमच्याबद्दल प्रचंड आदर आहे, तुम्ही सिनियर आहात, तुम्ही माध्यमांमध्ये आहात. मला असं वाटतंय की प्रवक्त्यांपेक्षा सुद्धा आणि या सगळ्यांपेक्षा सुद्धा माध्यम लोकांशी जास्त खेळतायत. कारण कसं सांगा बरं ते सांगितलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेमधले जे 3,500ची तूट कॅगने सांगितली त्यावर एकही माध्यम बोलत नाही. इथल्या महिला सुरक्षेवर माध्यम बोलत नाही. आमिर खानचं लग्न या सगळ्यांना महत्वाचं वाटतंय. एकीकडे भाजपा हिंदू मुस्लिम, कुणाला शेड्यूल कास्ट मधल्या लोकांना उपवर्गीकरणाच्या बाजूचे, उपवर्गीकरणाच्या विरोधातले, मराठा ओबीसी असं जात आणि धर्मामध्ये विभागते आणि त्यावर माध्यम जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणतात. पण माध्यम या देशातल्या एक सेकंड थांबा जरा, फार ऐका, माने सरांनी फार मोठं स्टेटमेंट केलंय आणि त्यामुळे या देशातल्या या राज्यातल्या पायाभूत सुविधांवरती जी चर्चा माध्यमांकडून अपेक्षित असते ती चर्चा अजिबात होत नाही. आणि ती विरोधकांकडून नाहीये का ताई? मग या राज्यातल्या विरोधकांकडून नाहीये का ती अपेक्षा? या राज्यातल्या विरोधकांकडून ती अपेक्षा नाहीये? किती विरोधक रस्त्यावरती दिसतात? माध्यमांना झोडपून काढणं सोपं आहे. आम्ही सगळ्या विषयाची चर्चा करतो ताई. माझं म्हणणं पूर्ण करू द्या आधी. आणि मी माझी भूमिका अतिशय स्पष्टपणे आत्ता मांडली. 3 मिनिटांपूर्वी मी तुमच्याशी बोलताना म्हटलंय की त्यांनी काय करावं हे आम्ही सांगू शकत नाही. त्यांना हे पण चालतात, त्यांना ते पण चालतात. मग आमच्यासारखी माणसं चळवळ करतील. कारण आम्ही या लोकांच्या सोबत, आमच्या भूमिका
सत्ता बघितली की तोंडाला पाणी सुटावं, यातले आम्ही नाही आहोत. पण तुमच्यातले लोक होते ना ताई, असं वाटत राहतं की सत्तेला या बघून देशातल्या तोंडाला पाणी पायाभूत सुटून सुविधांवरती सत्ता चर्चा गेलेले व्हायला लोक पाहिजे. तुमच्या सोबतचे होते, आणाभाका घेतलेले तुमच्या नाही, मला सोबतचे होते. त्यांच्याबद्दल विचारूच नका. तुम्ही त्यांच्याबद्दल प्रवक्त्यांबद्दल बोललात ताई की त्यांचा माने प्रचार सर तुम्ही म्हणाले- केलाय हो, त्यांच्यासाठी माने रक्त सर आटवलं म्हणाले तुम्ही. की हे प्रवक्ते मिळून खेळतायत, हा. त्यामुळे त्याच्यावर माने action सर, घेतला पाहिजे. एक छोटी घेऊन मला मला बाकीच्या माने प्रवक्त्यांचं माहित नाही, त्यांच्या भूमिका काय आहेत ते माहित ठीक आहे, नाही. ठीक आहे. पण माने सुषमा सर. अंधारेच्या भूमिका फार स्पष्ट आहेत आणि फार प्रामाणिक आहेत. वैयक्तिक मला तुमच्याबद्दल माझी हे नव्हतं प्रवक्त्यांचं ताई, काय तुम्ही चाललंय, वैयक्तिक हा भाजपसोबत ठीक काय आहे. फुलपीट आहे आणि काय नाही ते इतर प्रवक्त्यांना विचारा. लवांडेसारख्या माने सर, माणसाकडून माने सुद्धा सर, मला अगदी अपेक्षा आहे. थोडक्यात. हा ठीक आहे. सुषमाताई- लवांडेची अंतर कमी होते वगैरे गुळमुळीत भूमिका नाहीये मला ती पसंत. सुषमाताई आणि त्यामुळे सुषमाताई माने बर बर बर, हा सुषमा सुषमाताई ऐकतो. हा मी तुम्हाला सांगतो, सुषमाताई ज्या बोलतायत त्यांचा तो संताप जो आहे तो सात्विक संताप आहे आणि तो प्रवक्ता म्हणून त्यांना तो असायलाही पाहिजे. मी जे खेळतायत जे म्हटलं ना, पण आधी मी तत्वशील हो, माणूस आहे. नाही, मी सांगतो कुठल्याच पक्षाची भक्त नाहीये मी. अहो, माझ्यासाठी माझी तत्व जास्त महत्वाची आहे. हा नाही ते सगळ्यांना माहिती आहे. हा नाही, आणि प्लीज. मी तुम्हाला सांगतो, मी व्यक्ती म्हणून पत्रकार म्हणून तुमच्या मताशी 100% सहमत आहे. फक्त असं आहे, याच्यातला मुद्दा असा आहे की मी एका बाजूला उभे आहे, तुम्ही दुसऱ्या बाजूला उभे आहे. मला जे इकडून इंग्रजी मधलं 6 दिसतंय ते तुम्हाला तिकडून इंग्रजी मधलं 9 दिसतंय. असा फरक आहे फक्त. दिसतंय सर, मला पण नाही, 6 दिसतंय. माझी अडचण अशी आहे की राष्ट्रवादीने काय करावं हे मी कसं ठरवू शकते. आता विकास अजिबात लवांडेंची भूमिका भाजपच्या बरोबर नाही जाण्याची नाही विरोधकांची एकजूट असली पाहिजे, ही जर अपेक्षा व्यक्त केली तर त्यात काय चुकलं ताई मला सांगा ना. विरोधक माझा म्हणून मुद्दा तुमची आहे ना. शक्ती क्षीण होतीये. तुमच्या सोबतचे तुम्ही काही लोक अपेक्षा नक्की करा. सत्ता दाखवता तोंडाला पाणी सुटलं म्हणून निघून जात आहेत तुमच्या सोबत असलेले Exactly. कालपर्यंत. त्याच्याबद्दल बोलावं लागेल ना. अरे मला मान्यच होते, हा, पण तुम्ही हा, सगळ्यांना ठीक आहे. नका घेऊन मध्ये. हा ठीक आहे. तुम्ही सगळ्यांना घेऊ नका. नाही सरसकटीकरण ताई करू वैयक्तिक नका. तुमच्याबद्दल इतकी नव्हतं माझी ते, अपेक्षा झाली. तुमच्याबद्दल नाहीये वैयक्तिक, नाही, सगळ्यांबद्दल नाही, सार्वसमावेशक तुम्हाला- बोलतायत. हा मी आपण एका वाक्यात संपवतो. हा. हे सुषमाताई तुम्हाला नव्हतं, पॉलिटिकल सिस्टीम बद्दल मी बोलत होतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आता तुम्हा चौघांपैकी 2 जण महाविकास आघाडी मधले 2 प्रवक्ते आहेत. प्रश्न असा आहे की ज्या मुद्द्यांचा उल्लेख तुम्ही केला ना, त्या मुद्द्यांवरती या आघाडीमध्ये पण एक वाक्य ते दिसत नाही असं वारंवार जाणवतं. येस, आणि म्हणूनच आता- विकासजी इतका गंभीर मुद्दा आहे, या गंभीर मुद्द्यावरती ठामपणे सांगायला कमी पडताय का तुम्ही? येस, आम्ही जशा प्रकारचा विरोध आधी केला, आता पण तोच आमचा विरोध आहे. विलासजी मला जरा वेळ द्या, कारण चर्चा आमच्या पक्षाच्या केंद्रित हा आहे. हा घ्या. जरा वेळ द्या मला प्लीज. आणि मुद्द्यावर हा माने सरांनी जे मगाशी प्रवक्ते खेळतायत, एवढा एक त्यांचा मुद्दा सोडला तर बाकीचे मुद्दे मी अप्रिशिएट करेल. पण प्रवक्ते खेळतायत हे मला अजिबात मान्य नाहीये. सुषमाताई जे बोलल्यात ते बरोबर आहे. मी सुद्धा एक चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि आम्ही रोज आंदोलन प्रवक्ते म्हणजे ते तुमच्याबद्दल नाही बोलले, तुम्ही एकूण राजकीय सिस्टीमच्या बद्दल बोलतायत ते. हा बरं ठीक आहे, बोला मला बोलू द्या ना. हा विलासजी तुम्ही मध्ये डिस्टर्ब केलं, आम्ही बोलायचं कसं? बरोबर बोला. हा नाही, माने सर प्रवक्ते असा शब्द वापरला त्यांनी. अहो तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका मांडायला येताना म्हणून ते अहो, तसं पण बोल. बरं जाऊ द्या. आमच्या पक्षाबद्दल बरं विकासजी, मला आपण कळत मुद्द्यावर नाहीये. मुद्द्यावर हा मुद्द्यावर आमच्या मतदारसंघ पक्षाबद्दल- पुनर्रचनेच्या बद्दल स्पष्ट भूमिका घ्यायला हवी का? तुम्ही घेताय का? तुमचं झाल्यावर मला सांगा. विचारा मी प्रश्न द्या, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. अहो, तुम्ही मला बोलूच द्याय ना, तर कसं काय करायचं? मला स्पष्टपणाने सांगायचंय, आमचा पक्ष विरोधी पक्ष आहे. मी तुम्हाला मगाशी जे मुद्दे मांडले की जयंत पाटील साहेबांनी मागच्या 15 दिवसातले तुम्ही विधिमंडळातली त्यांची भाषणं काढून बघा. सरकारला टू द पॉइंट त्यांनी कपडे काढलेले सरकारचे मुख्यमंत्र्यांचे. नंबर 1, आर्थिक विषयावर त्यांनी मुद्दे मांडलेले. रोहितदादा पवार, शशिकांत शिंदे साहेब, आम्ही रस्त्यावरची लढाई लढलोय. पंढरपूरला 3 दिवसाचं आम्ही उपोषण केलंय. संभाजीनगरला हजारो लोकांना घेऊन आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं. नाशिकला कांद्याच्या संदर्भात आम्ही लढलो. शिक्षकांचं आंदोलन रोहितदादा पवार तिथे लढतात, आमचा पक्ष लढतोय. सुप्रियाताई सुळे, आमचे सगळे खासदार संसदेत लढतात. कोणत्या मुद्द्यावर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढलो नाही? एक मुद्दा सांगा.
अजून डिमिलिटेशनचा मुद्दा अजून विधेयक पुन्हा आलेला नाही, त्याच्या संदर्भात इंडिया आघाडीची अजून बैठक झालेली नाही. तोच लगेच आमच्या पक्षाची भूमिका काय, आमच्या पक्षाच्या बातम्या कशा काय सुरू होऊ शकतात, अजून विधेयकच आलेलं नाही, त्याची अजून चर्चाच नाही. नारी शक्तीचं अजित चव्हाण काय सांगतात, अहो माने सर जसं म्हणाल तसं 33% मान्यता दोन्ही सभागृहात मंजूर झालेली ऑलरेडी. आता अमोल मिटकरी म्हणतात 10 दिवसात निर्णय होईल. मी बोललो का, आम्ही बोललो का? मला बोलू द्या ना साहेब. हम्म. मला अमोल मिटकरी आणि अजित चव्हाणांना इतकं जर तुमच्याकडे परफेक्ट सगळे डाटा आहे, परफेक्ट सगळी माहिती आहे, अंबानीच्या बिल्डिंग खाली कोणत्या पक्षाचा नेता, कोणाचा नेता, कोण पोरगा बोलला तुमच्याशी, करण्याची आहे तुमच्यात हिंमत आहे तर तुम्हाला विरोधी पक्ष संपवायचे. तुम्ही देश फोडला, तुम्ही इथं जाती जातीत लोकांची भांडणं लावली, तुम्ही पेपर फोडला, तुम्ही मंदिरच्या तिजोऱ्या फोडल्या, कुटुंब फोडली, तुम्ही काहीच ठेवलेलं नाहीये या देशामध्ये. तुम्हाला आता जे सांगताय याचा अर्थ आमच्या पक्षासंदर्भात जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टी करते. जाणीवपूर्वक आमच्या पक्षाबद्दल बातम्या पेरल्या जातात. सुद्धा अजित चव्हाणांनी बातमीच पेरली. असं जर खरंच असेल, असं होत असेल राजकीय दृष्ट्या, तर ते अतिशय चुकीचं आहे आणि हे होता कामा नये. मी ठामपणे तुमच्या सोबत आहे, असं होता कामा नये. पण तिकडे काही दिवसापूर्वी टीका करायची आणि पुन्हा त्यांच्यासोबत जायचं, हे राजकारणात घडलंय आतापर्यंत. ऐका मॅडम, मला एक मिनिट. नाही तेवढा वेळ नाही आता, मी दिला तुम्हाला पुरेसा वेळ. आमच्या पक्षातले जे जायचे ते गेलेले आहेत. आमच्या पक्षातलं आता कुणीही जाणार नाही. ठीक आहे. खासदार सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली तिथे एक संघपणे ठीक आहे. अजितराव विकासजी बोलतायत त्याप्रमाणे तुम्हाला काही तिथं मिळणार नाही, आमंत्रण देऊन सुद्धा काही होणार नाहीये. तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था बघावी लागणार आहे. तुम्हाला वाटतं का की तुम्ही प्रयत्न केला पण यश आलं नाही? नाही, थोडंसं अगदी स्पष्टपणे बोलतो. काय होतंय माहिती झाले नाही किंवा यांच्या काही व्यक्तिगत आक्रस्ताळेपणामुळे यांच्यावर कारवाया झाल्या तर त्याचं उत्तर त्यांच्या पक्षावरती काढतायत. माझं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की आपल्या पक्षामध्ये काय चाललंय हे विकास लावंडेंना माहितीच नाहीये. अमोलराव मगाशी स्मिता हास्य देत होते कारण त्यांच्याकडे ती अधिक माहिती असेल. तुमच्या पार्टीचे 5 खासदार तुमच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या विरोधामध्ये जातात आणि स्पष्टपणे काहीतरी मत मांडतात. तुम्ही प्रवक्ते आहात, ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मुंबईमध्ये पक्षाच्या नेत्याचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता मुळात मुद्दा असा आहे विकासजी की तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय, ही चर्चा काय सुरू आहे. मला खरं तर माने सरांच्या बोलायला उत्तर द्यायचं होतं, पण ज्या पद्धतीनं सरकारचे कपडे काढले वगैरे, इथे सुषमा अंधारे महिला आहेत या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या, काय असंसदीय शब्द वापरतात त्यांच्या समोर आपण, हे बरोबर नाही विकासराव. आणि माझं असं स्पष्ट मत आहे, शांत बसा आता, थोडंसं शांत राहा 2 मिनिटं. अहो काय आता विकासजी असं आहे की कशाला करता, चौकातल्या गप्पा कशाला मारता? सुळेंच्या मनामध्ये काय आहे, का गेले होते जयंतराव? जयंतराव पाटलांचे भाचे भारतीय जनता पार्टीमध्ये आले, त्यांना विचारल्याशिवाय आले का हो? काय तसे विकासजी सल्ला देतो न विचारता. खरं तर काही द्यायची माझी आवश्यकता नाहीये, पण पॉलिटिकली थोडं करेक्ट आणि पॉलिटिकली थोडं करेक्ट राहिलात आणि करेक्ट बोललात तर भविष्यात काहीतरी होईल. अन्यथा आपल्या व्यक्तिगत आक्रस्ताळेपणाची पार्टीला जर किंमत. बरं ठीक आहे. अमोलजींकडे शेवटच्या कमेंटसाठी अमोलजींकडे जाणार आहे. अमोलजी, जर समजा आता ते म्हणतायत की आमची पक्षाची बदनामी आहे, जर समजा अशा प्रकारची राजकीय समीकरणं मांडताना उद्या झाली, असं आपण गृहीत धरूया की अशा समीकरणांच्या दृष्टीने पुढे गेले, पण या सगळ्यामध्ये तुमचा पक्ष कुठे असणार आहे? तुमच्या पक्षात सुद्धा आता एका बाजूला 2 जे नेते तिकडे जाऊन भेटतायत आणि अगदी त्याच दिवशी सुनेत्राताईंना आव्हान दिलं जातंय असं कळतंय. नाही, मी माझी भूमिका स्पष्ट मांडली आणि मी स्पष्टपणे सांगतोय की आमचा पक्ष आता असं आहे की रात्री 11:15 आणि त्याच वेळेस अमोलजी, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट येत नाहीये, तुम्ही बहुतेक नेटवर्कचा इश्यू आहे. पण एक मात्र मुद्दा या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने महत्त्वाचा मुद्दा समोर आला की आता मतदारसंघ पुनर्रचनेसारखा अतिशय गंभीर मुद्दा असताना सत्ताधाऱ्यां एका बाजूला या मुद्द्यावरून आपलं जे राजकीय इप्सित आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करत असताना विरोधकांची एकजूट मात्र खिळखिळी झालेली आहे. मग सत्तेचा आमिष असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील, एक पक्ष फुटला पुन्हा एकदा
ठाकरेंचा पक्ष आता राष्ट्रवादीच्या पक्षावर नजर आहे का, ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना विरोधकांच्या एकीचा प्रश्न मात्र आज पुन्हा अधोरेखित झालेला आहे. भविष्यामध्ये ही एकी राहते का, की राजकीय इप्सित साध्य करण्यात सत्ताधारी यशस्वी होतात, हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं. विरोधकांची फाटाफूट डिलिमिटेशनचा मार्ग मोकळा करणारी ठरेल का? 78% प्रेक्षक म्हणतायत होय, 22% प्रेक्षकांचं नाही असं म्हणणं आहे. पण काळाच्या उदरात याचं उत्तर खरं तर दडलेलं आहे की कुणाचं राजकीय स्वप्न साकार होणार आहे. पण मी सुरुवातीला म्हणालो तसं देशाचं पुढच्या काही दशकांचं भवितव्य या निर्णयात आहे, म्हणून हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.